काल आपल्यातून आपल्या महाराष्ट्राचे दादा गेले असं म्हणायला काही हरकत नाही. काल दादांचं जाणं म्हणजे महाराष्ट्राच्या काळजाला चटका लावून जाणारी गोष्ट आहे. काल योगायोगानं मी पण नितीनभाई बारामतीतच होतो. माझ्या मुलाला सोडायला चाललो होतो मी. आणि बारामतीत पोचायच्या अगोदर बारामती 10 किलोमीटर पुढं असताना मला एक फोन आला मसवडमधून की बातम्या बघितल्यास का. मी म्हटलं नाही अरे मी गाडी चालवते, बातम्या नाहीत बघितल्या. तर त्यानं बातमी सांगितली की दादा गेले. दादा गेले हा शब्द ऐकल्यानंतर सर्वात पहिल्यांदा काय झालं असेल तर माझी गाडी ऑटोमॅटिक थांबली तिथं. हे चौकशी तर करा. यूट्यूब खोललं, यूट्यूबला बातम्या बघितल्या. बातम्या बघितल्या तर बातम्यात पण सगळं तेच दाखवत होते. तिथून उतरलो जरा हॉटेलमध्ये एका पाण्याची बाटली घेतली तर तिथं असं दृश्य बघितलं. अलीकडे 10 किलोमीटर हंबरडा फोडून अलीकडे 10 किलोमीटरपासून माणसं रडत होती आणि सगळे बारामतीकडे चाललेले होते, बारामतीकडे निघालेले होते. आणि बारामतीत पोहोचेपर्यंत आज जाऊ शकत नव्हतं, एवढी गर्दी तिथं झाली. आणि रस्त्यानं जात असताना अक्षरशः लोक हंबरडा फोडत होती. हंबरडा फोडून ज्या दिशेला ॲक्सिडेंट झाला त्या दिशेनं जात होती. तोपर्यंत बहुतेक दादांना तिथून उचलून हॉस्पिटलकडे आणलेलं होतं. अशी परिस्थिती, अशी वेळ या महाराष्ट्रावर आली की याच्यातून, या दुःखातून माझ्यासारख्या म्हणजे तुमचे कोणाचे संबंध राहिले दादांशी. आम्ही फक्त दादांना टी व्हीवर बघितलेलं आणि मंत्रालयात फक्त पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री म्हणून दादा काम करायचे त्या ठिकाणी बघितलेलं, पण लांबूनच बघितलेलं. पण माझा तसा काहीच संबंध नाही. आत्ताही माझे हात थरथर कापतात. असा तो माणूस ज्यानं महाराष्ट्राच्या जडणघडणीत खरोखरच अगदी मोलाचा वाटा ज्यांचा आहे ते दादा आपल्यातून गेले. त्या दादांना मी माझ्या वतीनं, माझ्या नगर परिषदेच्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो. मुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांची बातमी काल समजल्यानंतर खरंच असे शब्द आमच्याकडे राहिले नाहीत की आम्ही काय कशी श्रद्धांजली त्यांना व्हायची. त्यांचे जे पवार कुटुंबावर जे आज संकट ओढवलेलं आहे, जे त्यांना शब्द नाहीत, तशीच आमच्या सूर्यवंशी परिवाराची अवस्था आज झालेली आहे. कारण आज सूर्यवंशी परिवार म्हणजेच युवराज काका सूर्यवंशी यांना आम्हाला त्या ओळखच त्यांची आहे की दादाचा माणूस म्हणूनच आम्हाला ओळखतात. आणि त्यांनी आम्हाला म्हणजे शब्द नाहीत आज की मी काय आता त्यांच्या आठवणी कशा सांगू. माझ्यापेक्षा जास्त हे सांगू शकतील, तरीही मी थोड्या मोजक्या सांगते. त्यांनी शाहू फुले आंबेडकरांचा विचार जेव्हा जोपासत होते त्याबरोबर समाजातील प्रत्येक घटकांना मदत व्हावी यासाठी त्यांचा प्रयत्न होता. त्यापैकी 2 उदाहरण म्हणजे आम्ही 15 वर्षापूर्वी युवराज सरतापे यांना जेव्हा नोकरी लावायची होती, मागासवर्गीय मुलगा खूप अत्यंत गरीब परिस्थितीतला, त्यांनी विना अटीतटीचं त्याला लगेच जिल्हा बँकेत नोकरीला लावलं होतं. त्यांच्याबद्दल सांगाल तेवढं आम्हाला खूप कमी आहे. आणि आमच्या सूर्यवंशी परिवारातर्फे, ह्यांच्यातर्फे, माझ्यातर्फे मी दादांना निशब्द अशी भावपूर्ण श्रद्धांजली वाहते. काल आपल्या महाराष्ट्रावरती एक मोठा आघात झाला. गेल्या महिन्यामध्येच 1 डिसेंबरला अजितदादा आपल्या मसवड नगरपालिकेच्या सभेला आले होते. खरं तर लहानपणापासूनच अजितदादांना मी बघत आलो. एक स्पष्ट वक्तेपणा आणि एक आक्रमक नेतृत्व म्हणजे अजितदादा. खरं तर एक लहानपणापासूनची इच्छा होती, राजकारणाची लहानपणापासून आवड होती की आपण कधी ना कधी अजितदादांसोबत भाषण करायचं. आणि खरं तर मला तो योग गेल्या महिन्यामध्ये आला. पण असं कधीच वाटलं नव्हतं की हे आपलं अजितदादांच्या समोरचं शेवटचं भाषण ठरेल. खरं तर खूप मोठी दुःखदायक घटना घडलेली आहे आणि कधी नाही येणार आपल्या महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे. आणि त्यातल्यात मी असं म्हणलं आपल्या पश्चिम महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालं आहे. खरं दादांबद्दल बोलण्यासारखं बरंच काय आहे, पण आता ते बोलण्याची एवढी ताकद विना झाली आहे. मी मसवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. खूप मोठा आघात झाला. एक महाराष्ट्रातील असं दरारा असणारं व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेलं. दादा हा खरं सगळ्यांचं दादा होती आणि आपल्या
कर्तृत्वाने त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं होतं. एक अधिकाऱ्यावर कार्यकर्त्यावर जबर असणारा जबरदस्त माणूस, महाराष्ट्राच्या राजकारणातला एक जबरदस्त माणूस आपल्यातनं निघून गेला. असं व्यक्तिमत्व घडायला कितीतरी वर्ष जात असते. सगळ्याला सामावून घेणारं व्यक्तिमत्व घडायला खूप वर्ष जात असतात आणि असं व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेलं आहे. त्यांना आम्ही दोषी परिवाराच्या वतीनं आदरांजली वाहतो. तर कालचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारण आणि समाजकारणातला एक काळा दिवस म्हटलं तर काही वागू होणार नाही. दादांच्या हेलिकॉप्टरच्या दुर्घटनेची बातमी समजल्याने काळजाचा ठोका चुकावा असा एक धक्का बसला आणि विश्वास बसत नव्हता की असं काही झालं असेल. नंतर टी व्हीच्या बातम्या बघितल्यानंतर म्हणजे अक्षरशः मी राजकीय आयुष्यामध्ये 2 वेळा रडलो. एक गोपीनाथ मुंडेंचं दुर्दैवी निधन झालं आणि पंकजा मुंडे बोलत होते त्यावेळेला, आणि काल टी व्हीच्या बातम्या बघून नकळत अचुराने मोकळ्या वाटा करून दिल्या. महाराष्ट्राच्या राजकारणातला, समाजकारणातला, शिक्षण क्षेत्रातला, प्रामुख्यानं कृषी क्षेत्रातला एक दृष्टांत नेता काल आपल्यातून निघून गेला. खरं तर दादांची एक्झिस्ट आपल्या सर्वांनाच एक प्रचंड अशी आपल्याला म्हणजे बोलणं खरं तर शब्द निघत नाहीत. थोडक्यात सांगायचं निशब्द असं होतंय. आणि सुप्रियाताई म्हटले तेव्हा मग खरंच उद्ध्वस्त या शब्दामध्ये सर्व काही आलं. आमच्यासारखी तर अशी परिस्थिती झालेली आहे की दादा जाण्यानं आम्ही तर पूर्ण पोरकं झालेलो आहोत. म्हणजे आम्हाला ज्या वेळेला माझे वडील 1990ला वारले, त्यानंतर आयुष्यात पहिल्यांदा दुःख जर झालं असेल त्यानंतर तर एवढा आत्ता मला झालेला आहे काल. कारण आम्ही आज कोणाच्या दारात जाऊन बसायची अशी आमची परिस्थिती आहे आणि लोकांची 4 कामं करा म्हणून आम्ही कुणाला सांगायचं, ही भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात आहे. त्यामुळे काल जी काय आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला हे आयुष्यात कधी भरून येणार नाही. मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं, मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी एवढीच मी सिद्धनाथ चरणी प्रार्थना करतो आणि माझी श्रद्धांजली पूर्ण करतो.